पुन्हा एकदा जोरदार अशी पावसाने हजेरी लावलेली आहे मित्रांनो. खूप जोरदार पाऊस पडतोय. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आजचा माझा हा 10वा दिवस आहे आणि तुम्ही आपले पहिले ब्लॉग बघितलेच असतील जे की लांजाला गेलो होतो. देन त्याच्यानंतरचा आपला जो आंबा घाटातला व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतरचा हा आता ब्लॉग देवरुखला चाललो आहे आणि मस्त पाऊस पडतोय. तर बघू शकता तुम्ही, ही इथे आमची वाडी आहे आणि हे इथे माझं घर आहे आणि ऑल ओव्हर ही आमची वाडी आहे. आणि आपली सेवक इथे पप्पा आणि बाबा आहेत या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत. आणि आम्ही देवरुखला काही काम आहे त्यानिमित्ताने चाललोय. तर म्हटलं जरा हिरवगार वातावरण दाखवूया या आपल्या ब्लॉगमधून. चला निघूयात. आणि मस्त पाऊस पडलेला आहे सगळीकडे, हिरवगार असं वातावरण जे की मे महिना आहे तरी सुद्धा. पाऊस जस्ट थांबलाय आणि कुठे थोडीशी विश्रांती घेतली आहे पावसाने आत्ताच. वातावरण तर अजून आहे तसंच आहे. कालचा तुम्ही आपला जो आंबा घाटातला ब्लॉग बघितलाच असेल की किती धुका होता वरती. तर जस्ट आता आम्ही जरा ग्रामपंचायत मध्ये चाललोय. जरा आमचा 7-12चा उतारा घ्यायचा आहे पूर्ण. तर त्या कामानिमित्त आधी पहिला तिथे जाणार आणि मग तिथून रिटर्न आपण देवरुखला जाणार आहोत. आता हे इथे आमचं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. हा नाही, तुम्ही जाऊन या. इथंच आहे ना अड्डा आहे बघा. हे मुर्शी गाव आहे, मुर्शी. हे इथे हे आमचं साखरपा ग्रामपंचायत ऑफिस आहे. हे चला जाऊन या फटाफट. काय म्हणतो दादा, बरं आहे ना? झालं का? तर जस्ट 7-12चा उतारा घ्यायचा होता म्हणून ग्रामपंचायत ऑफिसला आलो होतो. आणि चला आता इथून आपण निघूयात डायरेक्ट देवरुखलाच. गाडी खूप घाण झाली आहे, खूप. अक्षरशः पावसाने जो चिखल झालेला आहे त्याच्याने तर अगदी पूर्ण माखून गेली आहे. जस्ट पेट्रोल फिल करू, पेट्रोल पंपवर आलोय. पेट्रोल फिल करूया आणि निघूया. आता आपला साखरप्याचाच पेट्रोल पंप आहे. साखरप्याचा हा आमचा मेन तिट्टा आलेला आहे आणि इथून हा आपण राईटला आता देवरुखला राईट मारायचा आणि सरळ रत्नागिरी. आणि इकडे लेफ्टला ही आमची बाजारपेठ. संगमेश्वर 32 किलोमीटर, मार्लेश्वर 22 आणि देवरुख 16 किलोमीटर. चला आता फटाफट निघूयात. आणि हा घाट स्पेशली माझा आवडता रस्ता आहे, प्रॉपर डांबरी रस्ता. आता जाताना हा पूर्ण रस्ता हा जाताना चढाव आहे आणि मग पुढे वरती सपाट पृष्ठभागावरून मग देवरुखसाठी पुन्हा उतार.
हा पवार नाका, इथून हा रोड जातो कर्ली वगैरे पुढे पाडगाव. जस्ट बँकेत आलोय, पप्पांचं थोडंसं काम आहे. तर ही इकडे बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तर चला, त्यांचं काय काम आहे ते झाल्यावरती बघूयात आपला पुढचा काय प्लॅन आहे. आणि आता आपल्याला राईट मारायचं आहे. लालपरी समोरच आहे. तर जस्ट मित्रांनो, आत्ताच हवा मी भरली आहे गाडीमध्ये, हवा पण थोडी कमी होती. तर चला आता आपण निघूयात. आणि तर चला मित्रांनो, जस्ट आता आपलं देवरुख मधलं पण काम झालेलं आहे. पप्पांचं काहीतरी देवरुखला काम होत. तर तुम्ही बघितलंच मस्त या ब्लॉग मध्ये कसं सुंदर छान असं वातावरण बघायला मिळालं आपल्याला. सगळीकडे हिरवगार झालेला आहे. पावसाचा महिना नसून सुद्धा मे महिन्यात पाऊस सुरू झालेला आहे. पण हा पाऊस काय कंटिन्यू नसणार आहे. हा आता थोड्याच दिवसांसाठी असेल. एक अजून 2-3 दिवस पडेल आणि नंतर मग मे बी जून पासून सुरुवात होईलच. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला, तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि बघूयात आता पुढचा व्हिडिओ जो आपला असेल तो मी जाणारच आहे, पण अजून काही असा प्लॅन नाही आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जस्ट आता देवरुख मधून निघालोय पुन्हा आपला साखरप्याला जायला. तर आता पाऊस पण सुरू झालेला आहे, थोडा थोडा रिमझिम रिमझिम चालू आहे. तर चला आता डायरेक्ट आपण साखरप्यातच भेटू. आंबे नाहीये बाबा, ते सगळे स्टॉल आणि आता बंद आहे सगळे. हळूहळू पाऊस पण सुरू झालेला आहे. काचेवरती पावसाच्या धारा अगदी रिमझिम रिमझिम आहेत. खूप स्लो आहे. थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती, पण पुन्हा आता सुरू झालेला आहे. तर जस्ट आपला साखरपा देवरुखच्या घाटामध्ये आता पाऊस सुरू झालेला आहे. एकदा मी बाहेरून दाखवतो, कॅमेरा जोरदार आहे. तर मित्रांनो, बाहेर पाऊस बघा. पुन्हा एकदा जोरदार अशी पावसाने हजेरी लावलेली आहे मित्रांनो. खूप जोरदार पाऊस पडतोय. आता जस्ट मोरड्यात पोचलोय. मोरडे खिंड. जोरात जोरात पाऊस आहे मित्रांनो. काय माहित जून मध्ये काय करतोय पाऊस. हे बघा, रिस्की ड्रायव्हिंग घाटामध्ये. बाईक प्लस छत्री घेऊन माणसं ड्राईव्ह करतायत. काय बोलणार. एका हाताने छत्री आणि एका हाताने एक्सेलरेटर. न्यूट्रलवर मला वाटतं उतरवतायत. पण तरी सुद्धा रिस्की आहे. तर जस्ट मित्रांनो, आत्ताच साखरप्यात पोचलोय आणि इथे जरा आमची काकी आहे आणि तिला म्हटलं आवाज देऊया. बरेच दिवस झाले येणं झालं नाही, तर म्हटलं आवाज देऊ आणि आता वरती जाऊच वाडीत. तर ओव्हरऑल हा ब्लॉगचा एंड मी इथेच करतोय. तर कसा वाटला हा ब्लॉग पूर्ण. साखरपा ते देवरुखचा जो घाट तुम्ही बघितला आणि पूर्ण हिरवगार असं वातावरण होतं सगळीकडे. पावसाचे दिवस नाही आहेत, पण ठीक आहे. तरी पण खूप छान वाटलं, मजा आली. तर सगळीकडे थंडगार हवा अशी पसरली होती. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओचा एंड मी इथेच करतोय. तर भेटूयात पुढच्या कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट.